रामकृष्ण हरी मंडळी. संत तुकाराम महाराज गाथीच्या माध्यमातून चाललेलं आपलं हे विवेचन आहे, हे चिंतन आहे. संत तुकाराम महाराज गाथा यामध्ये संत तुकोबाराय विठ्ठलाविषयी बोलतात, पंढरीच्या विठुरायाविषयी बोलतात. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित्त जनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. तुकाराम महाराज विठ्ठलाविषयी, साक्षात परमात्म्याविषयी अत्यंत जिव्हाळ्याच्या भाषेमध्ये, अगदी जसं की काळीच बोलावं ज्याला आपण म्हणतो, अशा भाषेमध्ये बोलतात की समचरण दृष्टी, माझ्या विठुरायाची चरण सम आहेत. आमच्या राज्यघटनेनं सुद्धा आम्हाला समान, सर्वांना समान घेणं, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही शिकवण दिली. अगदी तशाच दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर समानता आहे. दोन्ही चरण सम आहेत. समचरण, फक्त चरणच सम नाही, दृष्टीसुद्धा सम आहे. समचरण दृष्टी म्हणजे उचललेलं पाऊल किंवा विटेवरती असलेली जी काही समान चरणाची अवस्था आहे, सगळ्याकडं पाहण्याची समान दृष्टीची अवस्था आहे. तुकाराम महाराजांचा एक एक शब्द, एक एक अक्षर हे एवढं ज्ञान देण्याचं काम करतं, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ते वाचावं आणि त्याचा फक्त अभ्यास करावा. कारण उगाच नाही, वारकरी संप्रदाय हा फक्त महाराष्ट्र नाही, देश नाही, तर विदेशापर्यंत पोचतो. विदेशी आलेले लोकसुद्धा आषाढी कार्तिकीच्या या उत्सवामध्ये अगदी तल्लीन होऊन जातात. हे सामर्थ्य संत तुकोबाराय आणि या संप्रदायाचं आहे. हिंदू नाही, मुस्लिम नाही, शीख नाही, पारसी नाही, या सगळ्यांना आपला संप्रदाय जवळचा वाटतो, सगळ्यांना आपलं हे घर वाटतं. ही ताकद आहे. संत नामदेवाचे अभंग सिखांचा ग्रंथ आहे, गुरुग्रंथ साहिब, त्याच्यामध्ये सामावले जावेत. भगव्या ध्वजासोबत हिरवे ध्वज, पिवळे ध्वज, अशा वेगवेगळे रंगाचे ध्वज लावून पालख्या त्या ठिकाणी पंढरपुरामध्ये याव्यात. त्या ठिकाणी दिंड्याचा उत्सव तयार व्हावा. हे जे काही सामर्थ्य आहे, हा जो प्रत्येकाला वाटणारा जो आपलेपणा आहे, ज्या प्रत्येकाला वाटणार हे मायेचं ठिकाण आहे, त्या सर्वांचं कारण म्हणजे अशा दृष्टिकोनातून समानता आहे. समसमानता त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी प्रत्येकजण येतो आणि प्रत्येकाला वाटतं की हे आपलं आहे, हे मायेचं स्थान आहे, हे घर आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळे त्या ठिकाणी एकत्र होतात. म्हणून तुकोबा आमचे म्हणतात की समचरण दृष्टी. जो परमात्मा माझा आहे, जो विठ्ठल माझा आहे, जो सगळ्यांचा मायबाप आहे, त्याचे चरण सम आहेत. आणि समानता हे तत्व ज्यांचा अंगीकार आहे किंवा ज्यांचं ह्या संप्रदायाचं जे मूल्य आहे, कोणीही लहान नाही, कोणीही मोठा नाही, अगदी लहान आबाल वृद्ध ज्याला म्हणतो एकवटतात. 5 वर्षाचा बालक 80 वर्षाच्या आजोबाच्या चरणाशी लागतो, तेच आजोबा 5 वर्षाच्या बाळाच्या, त्या मुलाच्या चरणाला लागतात, त्या मुलीच्या चरणाला लागतात. मी वयाने मोठा, मी पैशांनी मोठा, मी श्रीमंतीनी मोठा, असा कुठलाही भेदभाव जेथे राहत नाही. हे सगळे गळून पडतात आणि मग अशा पद्धतीने हा संप्रदाय जन्माला येतो. आणि म्हणून
भगवान परमात्म्याची जी वृत्ती आहे, जी दृष्टी आहे, ती जशी गरिबावर आहे तशी श्रीमंतावर आहे, जशी चांगल्यावर आहे तशी वाईटावर आहे. म्हणजे सर्वांना, जसं एखाद्या झाडाखाली आपण उभं राहिलो तर पाणी घालणारालाही ते झाड म्हणत नाही की तो बाजूला हो, किंवा त्याला कवटाळत नाही, त्याची माया करत नाही, त्याला प्रेमानं जवळ घेत नाही, किंवा एखादी कुऱ्हाडी घेऊन जर त्याच्या खाली आला, किंवा एखादं त्या झाडाला तोडण्यासाठी एखादं शस्त्र घेऊन जरी आला तरी त्यालाही ते बाजूला फेकत नाही, त्यालाही ते बाजूला लोटत नाही. याच्या हातात कुऱ्हाड आहे, हा मला संपवेल म्हणून त्यालाही त्याचा दोष करत नाही, किंवा एखादा पाणी घेऊन आलाय म्हणून त्यालाही जवळ घेत नाही. समानता दृष्टिकोन त्याच्याकडे आम्हाला पाहायला मिळतो. अगदी नेमकं त्याच दृष्टिकोनातून, अगदी तशाच पद्धतीनं वारकरी संप्रदाय हा सुद्धा असाच आहे. आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी आहे, हा आदर्श आहे, आदर्श ठेवा आहे. आणि त्याचाच आदर्श संबंध संप्रदाय हा घेत असलेला आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतो. सगळे माझे आहेत, कोणीही परका नाही, सगळे माझे आणि मी सगळ्यांचं आहे, विठू माझा लेकरवाळा, अशा अनेक पद्धतीने आपल्या लक्षात येतात. कुठलाही जात नाही, कुठलाही धर्म नाही, माणूस आणि माणुसकी म्हणून सगळ्यांना सोबत घेणं आहे, सगळ्यांना जवळ घेणं आहे. आणि म्हणून समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. देवा, तुमच्यासारखीच तुमचं जे जगणं आहे ते माझ्या कुठंतरी अंशाला यावं, वाट्याला यावं, संत तुकाराम महाराज म्हणतात. तुकाराम महाराज देव पाहावयाशी गेलो आणि देवच येऊन ठेलो. ध्यास आहे. संत तुकाराम म्हणजे माझ्या परमात्म्याचा ध्यास आहे. वारकरी संप्रदायाच्या जगण्याचा श्वास आहे. सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आदर्शवत आहे त्याचं विद्यापीठ म्हणजे संत तुकोबा आहेत. आणि म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो, तशा ठिकाणी देवा माझी वृत्ती राहो, माझं मन राहो, माझ्या मनाची ती वृत्ती तशा पद्धतीची राहू दे. आणिक न लगे माईक पदार्थ, अपेक्षा काहीही नाही. भौतिक सुखामध्ये रमणं हे आता शक्य नाही आहे. सत्य कळाल्यावर या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काळाने संपणार आहेत, नाशवंत आहेत, परमात्मा हा सोबत समोर दिसत असताना या बाकीच्या नाशवंत गोष्टीमध्ये रमणं आता काही शक्य नाही. आणि म्हणून म्हणतात की आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझ्या अर्थ नको देवा. आणि याच्यामध्ये आता म्हणणं, रमणं, याच्यामध्ये काहीतरी शोधणं किंवा याच्यामध्ये आनंदोत्सव करणं आता हे शक्य नाही. भ्रमादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दूषित जणी जडो देवा. कुठलीही पदं असू द्या, कुठलाही सन्मान असू द्या, या सगळ्या गोष्टीच्या खूप पुढं जाण्याची वृत्ती देवा तुझ्याकडून मी शिकलो आहे. आणि या सगळ्या विचारांना सोबत घेऊन माणसांनी, व्यक्तींनी किंवा जगणं, कारण काल आपण सांगितलं होतं की आत्मा आणि परमात्मा या दोन्ही संकल्पना जर आपण जवळून पाहिल्या, जर जवळ घेऊन पाहिल्या, तर ज्यावेळी आत्मा परमात्म्याच्या भेटीला निघतो किंवा जाण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी या बाकीच्या गोष्टी या नाशवंत वाटायला लागतात. आणि खरं काय जे आहे, जे काही ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओरिजिनल म्हणतो, ते जर का मला भेटलं तर अशा पद्धतीने मी पुढं जाण्याचं सामर्थ्य, पुढं जाण्याचं काम एखादा व्यक्ती म्हणतो की मी निश्चित करेन, अगदी तशा पद्धतीने चिंतन आहे. त्याच्यामागं असणारी जी काही महाराजांची बैठक आहे किंवा स्वतःची ओळख करून घेण्यासाठी केलेले जे काही प्रयत्न आहेत, आणि त्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी येत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून म्हणतात की कुठल्याही पदाची, कुठल्याही मानाची, कुठल्याही सन्मानाची मला कधीही आणि केव्हाही आवश्यकता नाही आहे. फक्त मला ओढ आहे, फक्त मला काळजी आहे, फक्त मला चिंता आहे की तुझी भेट कधी होती आहे. आणि हा आदर्शवत ठेवा आजही गाथेच्या माध्यमातून तुमच्या माझ्याजवळ आहे. संत तुकाराम महाराजांचे विचार तुमच्या माझ्या हृदयामध्ये
700-750 वर्षाच्या पाठीमागं जाऊन आपण माऊलीपासून ते तुकोबापासून आजपर्यंत आज 21व्या शतकात आपण जगतोय. पण हा कधीही ठेवा, हा कधी कालबाह्य झाला आहे असं आपल्या ऐकण्यात नाही. तेवढ्याच ताकदीनं तेवढेच विचार आजही आपल्या समस्यावरती आणखीनही उत्तर ते शोधण्याचं काम करत आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून भ्रमादिक पदे दुःखाची शिराणी ते दुचित्ती जणी जोडो देश. आता मला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही. इतर अनेक गोष्टीमध्ये माझं मन रमावं, त्या गोष्टीमध्ये मला काहीतरी आनंद मिळावा अशातला भाग नाही. जे आदर्शवत आहे, जे सर्व आहे, जे तू आहेस तेच अंतिम सत्य आहे आणि तेच आयुष्य आणि तेच जगणं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्मधर्म नाशवंत. आणि संत तुकाराम महाराज या ठिकाणी बोलतात, या ठिकाणी व्यक्त होतात, सांगतात की जे काही वर्म आहे किंवा जे लक्षात माझ्या आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी कर्मधर्म, या सगळ्या गोष्टी या विशिष्ट काळाच्या नंतर संपणाऱ्या आहेत. एक विशिष्ट काळाची मर्यादा, जशी एखादी बाजारातून वस्तू तयार होते त्याच्यावरती तारीख असते, त्या तारखेनंतर ही वस्तू वापरता कामा नये असं लिहिलेलं असतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्सपायरी डेट असं म्हणतो. तशी प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी आहे. विशिष्ट काळाच्या नंतर ती गोष्ट संपणारी आहे, ती निघून जाणारी आहे, त्याचं अस्तित्व हे शून्य होणार आहे. परंतु जे शाश्वत आहे त्याचा मी पाईक आहे, जे चांगलं आहे त्याचा मी पाईक आहे, जे तुझ्या ठाई आहे त्याची मी पूजा करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबींचा विचार करत असताना संत तुकाराम महाराज ईश्वराविषयी, विठ्ठलाविषयी, देवाविषयी, परमात्म्याविषयी, त्याला जवळ करण्याविषयी, त्याच्या परमात्म्याच्या अंतःकरणातला एक कप्पा होण्याविषयी, परमेश्वराचं जगणं आणि आपलं जगणं याच्यामध्ये काहीही फरक नाही, सतत अविरतपणाचा ध्यास ज्याला आपण म्हणतो, ईश्वराविषयी सतत असणारी जी काही आस्था आहे, किंवा जसं एखादा चातक पक्षी सतत आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाची वाट पाहतो, अगदी तशा पद्धतीनं. आणि म्हणून संप्रदाय, जग किंवा या सगळ्या समाजाला सांगण्यासाठी समचरण दृष्टी जी विटेवरी साजरी आहे, अगदी तशाच पद्धतीची दृष्टी, तशाच पद्धतीचे चरण, तशाच पद्धतीचं आयुष्य, तसंच वागणं आम्हाला वागता यावं, तशाच दृष्टिकोनातून आम्हाला लोकांना सामोरं जाता यावं, तशाच पद्धतीनं आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी जोडता याव्या. एक वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून एखादा वारकरी, एक भक्त या नात्यानं असा जर का या विद्यापीठामध्ये तयार होत असेल, ज्या सगळ्या नियमाच्या माध्यमातून, या संस्काराच्या माध्यमातून तो विचार व्यक्त करत असेल, या नियमावलीच्या माध्यमातून तो जर बोलत असेल, किंवा या नियमावलीच्या माध्यमातून तो जर घडत असेल, तर मला सांगा ही संप्रदायाची ताकद, हा संप्रदायाचा विचार, हा संस्कार, हा ठेवा कितीतरी अमूल्य आहे. कारण चालण्याची, बघण्याची दृष्टी आमच्यामध्ये अगदी समानतेच्या दृष्टिकोनातून आली तर राग असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, माया असेल, आपलं परक असेल, तुझं माझं असेल, या सगळ्या गोष्टी निघून जातील. आणि ही जडणघडण एक एक करत एका माध्यमातून, एका घटकातून ही बनते. आणि तशा पद्धतीची वृत्तीसुद्धा या वारकरी संप्रदायाच्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक घटकाची बनते. आणि जेणेकरून हा आजपर्यंतचा हा भागवत धर्म, हा संप्रदाय एवढ्या मोठ्या उंचीला पोहोचला, त्याच्या पाठीमागची ही कारण आहेत. इथं प्रत्येकाला समजून घेऊन समानतेच्या तत्वाने घडवलं जातं. कारण आजही संप्रदायाच्या माध्यमातून संत सज्जन मंडळींच्या गाथा असतील, त्यांचे विचार असतील, त्यांचे अभंग असतील, त्यांची बारुड असतील, हे सगळं आजच्या राज्यघटनेच्या माध्यमातून आपण नियमावली राबवतो, तशाच पद्धतीनं ते संस्कार त्यांच्या माध्यमातून पेरले जातात. आणि म्हणून आपल्याला ते फायद्याचे आहेत. आणि म्हणून म्हटलं की हे तुकास्त्र आहे. जे जे वाईट आहे त्याच्यावर घात करून त्याच्यामध्ये चांगलं तयार केल्याशिवाय, किंवा त्याला चांगलं बनवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद या तुकास्त्राची आहे. आणि तशा दृष्टिकोनातून
एका भागाचं विवेचन जेवढं उमजेल, जेवढं जमेल, जेवढं लक्षात येईल त्या पद्धतीनं एक छोटासा प्रयत्न करण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.